विद्यार्थी मित्र हो, अतिशय कुशाग्र अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा आज 22 डिसेंबर जन्मदिन देशभर राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्ताने काही भारतीय गणित तज्ज्ञांची थोडक्यात मी माहिती इथे देत आहे। प्रथमतः थोर गणिती आर्यभट्ट प्रथम। आर्यभट्टांचा जन्म इसवी सन 476 साली शके 398 13 एप्रिल रोजी झाला। वयाच्या 23व्या वर्षी त्याची गणिती बुद्धी अस्तित्व दाखवू लागली। त्याने याच वर्षी आर्यभट्टीय हा ग्रंथ कुसुमपुराशरी लिहिला। दिवस व रात्र लहान मोठ्या का होतात या रहस्याचा उलगडा आर्यभट्टानेच प्रथम केला। एका वर्षात 365.258 दिवस होतात हे सिद्धता देऊन सांगून टाकले। सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराचे गणित मांडले। आर्यभट्टाला दशमान पद्धतीचे पूर्ण ज्ञान होते, पण तरीही आर्यभट्टाने दशमान पद्धतीच्या वापराबरोबरच अक्षरांक पद्धतीचा पुरस्कार केला। आपल्या ज्योतिष सिद्धांत ग्रंथात अंकगणित, बीजगणित व रेखागणिताचे प्रश्न दिले। वर्ग, वर्गक्षेत्र, घन, घनमूळ, वर्गमूळ, घनमूळ, त्रिभुजाचे क्षेत्रफळ, त्रिभुजावर शंकूचे घनफळ, वृत्तांचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, विषम चतुर्भुज क्षेत्राच्या कर्णाचे संपातापासून भुजांचे व क्षेत्रफळ आणि सर्वच प्रकारच्या आकाराच्या क्षेत्रांची मध्यम, रुंदी व लांबी करताच क्षेत्रफळ जाणण्याचे नियम दिले। वृत्त, त्रिभुज, चतुर्भुज कसे बनवावे ही युक्ती, समतल पारख्याची रीत, लंबक वापरायची पद्धती, शंकूच्या साहाय्याने छायाकरण जाणणे, ज्योत व सावलीवरून अंतर जाणणे, समकोन, त्रिभुजांच्या भुजा व कर्ण यांचे संबंध, वृत्तांच्या जीवा शरांचा संबंध वगैरे गणित आर्यभट्टीयात आहे। आर्यभट्टांची कोष्टके ही एक भारतीय गणितातील अत्यंत महत्त्वाची घटना समजली जाते, कारण दैनंदिन उपभोगासाठी गणितीय तयार कोष्टके आर्यभट्टाला 5व्या शतकातच सुचले होते। म्हणूनच आर्यभट्टाला एकदृष्टा गणिती ही पदवी प्राप्त झाली आहे। असा हा श्रेष्ठतम भारतीय गणिती आर्यभट्ट समजावून घेणे म्हणजे प्राचीन भारतीयांचे गणितातील श्रेष्ठत्व समजून घेणे होय। त्यानंतर दुसरे गणितज्ञ लाटदेव। लाटदेव ज्या रोमक सिद्धांताचा टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहे, तो रोम सिद्धांत मूळ रोमक सिद्धांत होता। वर्तमान रोमक सिद्धांत नव्हे असे दिसते। मूळ रोमक सिद्धांत कुणा भारतीयांचा नसून तो रोमक या यमन गणितीनेच बनवला आहे असे लाटदेवाने आग्रहाने प्रतिपादन केले व त्याचे पुरावेही दिले। त्यामुळे तो जास्त प्रसिद्धीस आला। लाटदेवाने रोमन सिद्धांत चर्चा हेच आपले जीवन कार्य मानले गेले। याचे कारण त्यास प्राचीन भारतीय वाङ्मयाचा ग्रीकादी यवनाशी असलेला संबंध जगापुढे आणण्याचा होता। लाटदेव त्या दृष्टीने पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टी लाभलेला सेक्युलर भारतीय गणिती होय। त्यानंतर तिसरे गणित तज्ज्ञ आहेत वराह मिहिर। वराह मिहिरांचा जन्म इसवी सन 505 मध्ये झाला। त्याने पंचसिद्धांतिका ग्रंथ इसवी सन 505 मध्ये लिहून प्रसिद्ध केला। वराह मिहिराला तत्कालिक प्रसिद्धी मिळायला त्याच्या ग्रंथावरच्या भोटोत्पलाच्या टीका कारणीभूत झाल्या, तर अर्वाचीन काळात त्यांचे महत्त्व वाढायला डॉक्टर केर्ण यांनी केलेला इंग्रजी अनुवाद कारण झाला। या ग्रंथाशिवाय वराह मिहिराने योग यात्रा, विवाह पटल व समास संहित हे ग्रंथ लिहिले। या ग्रंथाशिवाय वराह मिहिराने योग यात्रा, विवाह पटल व समास संहिता हे ग्रंथ लिहिले। त्यांच्या गणिती स्कंदावरील ग्रंथ पंचसिद्धांतिका हा आहे। यात दिलेले सर्व सिद्धांत हे वराह मिहिरांचे नाहीत। त्या काळी मूळ सिद्धांत पत्रक जसे उपलब्ध होते तसेच नवे सिद्धांतही उपलब्ध होते। वराह मिहिराने मूल सिद्धांतावरचा टीका ग्रंथ म्हणून पंचसिद्धांतिक तयार केली, परंतु त्यात त्याने नव्या जुन्यांची अशी सरमिसळ केली की पाश्चात्य वाचकांना हे 5 सिद्धांत जणू मूल्ये वराह मिहिरांचे सिद्धांत आहेत असेच वाटते। 80 वर्षावर जगलेला हा वैज्ञानिक नुसताच गणिती, नुसताच ज्योतिर्गणिती वा नुसताच फलज्योतिषी नव्हता। तो जुन्या ग्रंथाचा एक श्रेष्ठ संकलक, समीक्षकही होता। तसेच असंख्य सृष्टी चमत्कार व सृष्टीतील विविध पदार्थांचे गुणधर्म यांचाही त्याने खूप अभ्यास केला होता। त्याने त्याचा
करणग्रंथ लिहिल्यानंतरच खरे तर खूप लिहिले. 5 सिद्धांतापैकी पितामह सिद्धांत व वशिष्ठ सिद्धांत या 2 सिद्धांताचा प्रवास खूप दूर दूरपर्यंत जसा झाला तसाच वराह मिहिरांच्या ग्रंथाचा प्रवासही जगभर झाला. त्यानंतर 4थे गणित तज्ज्ञ आहेत ब्रह्मगुप्त. ब्रह्मगुप्तांचा जन्म इसवी सन 598 मध्ये झाला. त्याने एकूण 3 ग्रंथ लिहिले. पहिला आहे ब्रह्मसिद्धांत उर्फ ब्रह्मस्फुट सिद्धांत, दुसरा आहे खंड खाद्यक आणि तिसरा उत्तरखंड खाद्यक. ब्रह्मसिद्धांतात गणितास व ज्योतिर्गणितात लागणारे सर्व विषय आले आहेत. त्यात एकूण 1080 श्लोक संख्या आहे. खंड खाद्यक हा ग्रंथ तंत्रग्रंथ होय. अहरगण कसा काढावा, ग्रहांची, मंदोचे, चंद्र सूर्य ग्रहणे वगैरे गणित यात आहे. ज्योतिषांना गणित करायला फार उपयुक्त असा हा ग्रंथ आहे. त्यानंतर ब्रह्मगुप्ताने 3रा ग्रंथ उत्तरखंड खाद्यक लिहिला. त्यात 265 आर्या आणि 13 प्रकरणे आहेत. आर्यभट्टांच्या ग्रंथात अक्षराच्या साहाय्याने अंक लिहिण्याची पद्धत उल्लेखलेली आहे, परंतु या अक्षरांचा वा शब्दकांचा ब्रह्मगुप्ताच्या लिखाणात मागमूस दिसत नाही. तसेच तो अंक उजवीकडून डावीकडे लिहितो, म्हणजेच अक्षरांकाची वा शब्दांकाची आठवणच होऊ नये इतके दशमान पद्धतीवर आधारित असलेल्या अंकांचे ब्रह्मगुप्ताचे काळापर्यंत बस्तान बसले होते. ब्रह्मगुप्ताने गणिताचे बीजगणित आणि अंकगणित असे 2 स्वतंत्र भाग केले. बीजगणितात त्याने दुसरेच नाव शोधले. त्या गणितास तो कुट्टक म्हणत असे. अंकगणितात बेरीज वजाबाकी आदी 20 क्रिया, तसेच श्रेष्ठी, क्षेत्रमापन, मिश्रणे इत्यादी 8 प्रकारची परिक्रमे ही अंकगणितात समाविष्ट होतात असे त्यांचे स्पष्ट मत होते. गुणाकाराची कपटसंधी रीत त्यास ठाऊक होती. खंडभेद, इष्ट, गोमुत्रिका इत्यादी चमत्कारिक नावाने ज्ञान असलेला अनेक अंक गणिती क्रियांचा ब्रह्मगुप्ताने सढळरीतीने वापर केला. प्रत्येक गणिती क्रियेत त्याने स्वतःचे काहीतरी नवीन शोधले. आकडेमोड करून वर्गमूळ काढता येते हे त्याने सांगून टाकले. गुणाकार व भागाकार ही 2 उलटसुलट परिक्रमे, तशीच वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ इत्यादी सर्वत्र उलटसुलट परिक्रमे आहेत व उत्क्रम पद्धतीने दोन्ही रीतीची समज सहज येते ही गोष्ट सांगणारा ब्रह्मगुप्तच हा पहिला गणिती होय. आज सार्वत्रिक झालेले आणि जगभर वापरले जाणारे समत्रैराशिक म्हणजे प्रपोशन हे ब्रह्मगुप्ताचेच बरं का. त्रैराशिकाचा अर्थ 3 राशी अथवा 3 गोष्टी दिल्या असतात. चौथी काढण्याचे गणित, प्रमाणफल, इच्छा, उत्तराशी नावे ही या गणिताकरिता तयार केली गेली. 3 राशी अथवा 3 गोष्टी दिल्या असतात. चौथी काढण्याचे गणित, प्रमाण, फल, इच्छा, उत्तर अशी नावे ही या गणिताकरिता तयार केली गेली. ब्रह्मगुप्ताची भूमितीतील पारंगता हा एक कौतुकाचा विषय आहे. कुठल्याच पुस्तकात नसलेली सूत्रे त्याने स्वतः शोधून काढली. त्रिकोण व चौकोनाविषयी अनेक सिद्धांत मांडले. बाजू व लंब पूर्णांकात असलेल्या त्रिकोणाबाबत त्याने बरेच नवे सांगितले. त्या चौकोनाच्या बाजू व लंब पूर्णांक असतील असे चौकोन काढून दाखवणे त्याला जणू पूर्णांकाचाच नाद लागला होता. असे चौकोन तयार करण्यासाठी ब्रह्मगुप्ताने अनेक युक्त्या योजल्या. गणित, बीजगणित, भूमिती या 3ही क्षेत्रात त्याची बुद्धी सारखीच चालत होती. त्याचा 4था ग्रंथ ध्यानग्रह होता. एक कल्प म्हणजे 432 कोटी वर्षे मानून एका कल्पात ग्रहांच्या किती प्रदक्षिका होतात, किती मंदोके होतात, किती पाथ होतात हे सारे त्याने त्याचे नवगणितीने झटपट मांडून दाखविले. ब्रह्मगुप्ताने शून्याच्या शोधाची देणगी जगाला देऊन विश्व ब्रह्माचे विराट स्वरूप गुप्त केले की स्पष्ट केले. या ठिकाणी एवढे मात्र खरे की शून्याच्या शोधातून अगम्य वाटणारे अंकगणित विश्व त्याने गम्य केले. अनंतालाच त्याने आटोक्यात आणले आणि बीजगणिताच्या देणगीने खगोल अंकुचित केले, मुठीत सामावेल असे शुद्र केले. आणि म्हणूनच ब्रह्मगुप्तांची शून्याची देणगी गणित विश्वाला अनंत मोलाची ठरली आणि गणित विज्ञानाचा विकास त्यामुळे सुलभ झाला. त्यानंतर 5वे गणिते आहेत भास्कर प्रथम. यांचा जन्म इसवी सन 729 मध्ये झाला.
महाभास्करीस व लघु भास्करीस हे त्यांचे प्रमुख ग्रंथ भास्कर प्रथम याने कलियुगाच्या प्रारंभापासूनच कालगणना मोजावी असा प्रथम आग्रह धरला. दक्षिण भारताने भास्कर प्रथमचा हा विचार तसेच त्यांचे आर्यभट्टीयावरचे विषदीकरण 15व्या शतकाअखेरीपर्यंत प्रमाणभूत मानले. इतका त्याचा प्रभाव गणित जगावर पडलेला होता. त्यांच्या दुर्मिळ ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती भारतातील अनेक प्राचीन वस्तू संग्रहालयात आहेत, आजही आहेत. 6वे गणित तज्ज्ञ लल्ल पाटीगणित व बीजगणित यावर लल्लने खूप चांगली रचना केली आहे. लल्लने मुहूर्त ग्रंथ लिहिला. शिष्यधी वृद्धितंत्र नावाचा लल्लाचा आणखी एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात 1000 श्लोक होते. त्यांचे गणिताध्याय, गोलाध्याय, भूगोलाध्याय असे 3 विभाग असून सारी ग्रंथरचना आर्यभट्ट व ब्रह्मगुप्त या परस्पर विरोधी गणितींना आचार्य मानून त्यांच्या गणिताला जोडणारी अशी बनवली होती. त्यानंतर 7वे गणितज्ञ द्वितीय आर्यभट्ट यांनी महासिद्धांत ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या पहिल्या 13 अध्यायात कर्ण ग्रंथातील 18 अर्धकार दिलेले आहेत. उरलेला आर्या मात्र गणितावर आहेत. या उरलेल्या भागात जेवढी पाटी गणित अथवा अंकगणित आहे त्यासाठी त्याने दशमान पद्धती व 0 ते 9 ही 10 संख्यात्मक चिन्हे यांचाच उपयोग केला आहे. परंतु इतर गणितासाठी अक्षर संज्ञांचा वापर करण्यात आला आहे. त्यांच्या ग्रंथनिर्मितीचा काल इसवी सन 872 ते 875 असा होता. आर्यभट्ट द्वितीय यांनी अक्षरांका पद्धतीला नव्याने उजाळा दिला. तर उजाळा दिलाच, पण ती कपट्यादी सूत्रानुसार अधिक व्यवस्थित बनवून दिली. कपट्यादी सूत्रानुसार अधिक व्यवस्थित बनवून दिली. बाराखडीतील क, ट, प, य इत्यादी वर्गानुसार ही पद्धत तयार केली असल्याने हिचे नाव कपडयादी असे ठेवण्यात आले. स्वर व काना, मात्रा, वेलांटी, उकार, विसर्ग वगैरेंना मूल्य नसल्याने वाक्य सहज लक्षात राहिले. तर मोठ्या अंक समुच्चय ही लक्षात राहू शकतो. उदाहरणार्थ पाय बरोबर 3.1415, 926, 534 यात 3 हा पूर्णांक म्हणजे 3.1 कोटी 1 पद्म 41 कोटी 39,26,534 यात 3 हा पूर्णांक तेव्हा तो लक्षात राहतोच. आदि दशांक चिन्हापुढील अंक कवी एक मधुरतम लाभ या वाक्याने लक्षात राहतात. त्यानंतरचे गणिततज्ञ आहेत 8वे महावीर. ब्रह्मगुप्तांच्या नंतर 200 वर्षांनी हे गणिती भारतात होऊन गेले. याने गणितशास्त्र ज्योतिषशास्त्रापासून अलग केले आणि गणितशास्त्रावरच वेगळा ग्रंथ तयार केला. गणित सार संग्रह या त्यांच्या ग्रंथात आर्यभट्ट व ब्रह्मगुप्तापर्यंतच्या साऱ्या गणिताचे सुलभीकरण केले आहे. भूमिती श्रेणीचे त्यांनी मांडलेले गणित एकदम नवीन आहे. ते उच्च प्रतिमा गणिते होते. या ठिकाणी त्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असत. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, समभुज चौरस चौकोन, वृत्त, अर्धवृत्त यांच्या व्याख्या प्रथम महावीरांनीच दिल्या. चक्री चौकोनाचे कर्ण व बाजू या संबंधीची त्यांची सूत्रे अचूक आहेत. 9वे आहेत गणितज्ञ भास्कराचार्य अथवा भास्कर द्वितीय. 800 वर्षे सतत सर्व विश्वात यांचे नाव दुमदुमत आहे. या भारतीय गणितीपुढे युरोप व अमेरिकेतील सारे गणिती नतमस्तक झाले. भास्कराचार्य शके 1036 मध्ये जन्मले आणि वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी आपला सिद्धांत शिरोमणी ग्रंथ लिहिला. 1897 मध्ये खानापूरकर शास्त्री यांनी लीलावतीचा जो अनुवाद प्रसिद्ध केला यात त्यांनी भास्कराचार्यांना खूपच विशेषणे लावली आहेत आणि वरील सर्व विद्यांचा समावेश त्यात केला आहे. या लीलावतीचा कर्ता भास्कराचार्य नामक कवी असून तो शरीर, भाष्य, दशोपनिषद, गीता, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा 4ही वेद यांचे अध्ययन केलेला व 5 प्रकारची गणितशास्त्रे, 6 प्रकारची न्यायशास्त्रे, 7 वैदिक ग्रंथ व 8 व्याकरणे जाणणारा आहे. भास्कराचार्य केवळ गणित व ज्योतिषात पारंगत होते असे नव्हे, तर त्यांनी वाद विवादास तोडीस तोड ठरतील असे शिष्यही तयार केले होते. ते उत्तम शिक्षक होते. लीलावतीवर गणेश दैवताने जी टीका केली ती भास्कराचार्यांना तो कौतुकाने गणक चक्र चुडामणी या नावाने संबोधतो
असा या साऱ्यांचा कौतुकाचा विषय झालेला पहिलाच भारतीय गणिती होय. कर्णकुतूहल हा भास्कराचार्यांचा दुसरा ग्रंथ आहे. सर्व जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या ग्रंथाची प्रसिद्धी जाऊन पोहोचली तो ग्रंथ म्हणजे लीलावती. लीलावती हा अंकगणितावरील भारतातील तिसरा ग्रंथ 12व्या शतकापासून पुढची 500 वर्षे भारतात काय पण साऱ्या जगात लीलावतीवर अंकगणित शिकवीत. इतर सारी गणित पुस्तके लीलावती पुढे हतप्रभ ठरली. प्लेटो आपल्या पिबलिक नावाच्या ग्रंथात म्हणतो, अरिथमेटिक हॅज ए व्हेरी ग्रेट रिलेव्हेटिंग इफेक्ट, compelling the soul to reason about abstract number and if feasible of tangible object are intruding upon the argument refusing to be satisfied. भास्कराचार्यानंतर होऊन गेलेल्या पाश्चिमात्य गणितीवर ही कोटे कोटे ताण केली आहे. त्यांची कुट्टक व वर्ग प्रकृती ही प्रकरणे अशाच कर्तृत्वाचे उदाहरण आहे. इंग्रजीतील पेल्स इक्वेशन व डायोफंट्सची समीकरणे ही भास्कराचार्यांच्या कट्टक व वर्ग प्रवृत्ती यात अंतर्भूत होतात. भास्कराचार्यांच्या चक्रवाल पद्धतीने गणिते सोडण्याची इतिहासकारांनी फारच स्तुती केली. कार्यप्रवृत्ती व संश्लिष्ट कट्टकांच्या रीती शोधण्यास भास्करादी हिंदू गणित तज्ञांनी जितके प्रावीण्य दाखविले तितके जगात कोणीही दाखविले नाही. आजच्या गणित दिनाच्या निमित्ताने या सर्व भारतीय गणित तज्ञांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.